हा बोला. काल आपली वज्रमूठ सभा झालेली आहे आणि तिथे प्रचंड प्रतिसाद देखील नागरिकांचा कार्यकर्त्यांचा मिळालेला आहे. काल मुंबईमध्ये महाराष्ट्र दिनी BKCच्या मैदानामध्ये प्रचंड वज्रमूठ सभा झाली. हे भारतीय जनता पक्षाचे काही लोक वारंवार सांगत होते, लहानशा मैदानात लहानशी सभा, पहा किती विराट सभा होती. मी काल सांगितलं की ह्यांचे डोळे चिनी डोळे आहेत, यांच्या खोबणीमध्ये चिनी बुबुळं लावली आहेत, त्याच्यामुळे त्यांना सगळं लहान दिसतं. महाविकास आघाडीची महासभासुद्धा त्यांना इतकी लहान दिसायला लागली. हा इतका जळफळाट आणि पोटदुखीपणा राजकारणात बरा नाही. राजकारणामध्ये विरोधकसुद्धा ताकदीचे असतात आणि हे विरोधक उद्याचे सत्ताधारी असतात. हे ह्या जळफळाट करणाऱ्याने विसरू नये. काल त्या सभेला ऐक्याची वज्रमूठ दिसली. उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख लोक हे व्यासपीठावर होते आणि त्या प्रचंड मैदानात आणि मैदानाबाहेरसुद्धा होते. जितकी गर्दी मैदानात होती त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट गर्दी ही BKC परिसरामध्ये विखुरली होती. लोकांना बसायला जागा नव्हती. आता या सभेला जर कोणी छोटी सभा, इंग्लिशी सभा म्हणत असतील तर त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल. आम्ही एखादं नेत्रचिकित्सा शिबिर लावू, शिवसेनेतर्फे नेहमी लावतो आम्ही आरोग्य शिबिर, आणि त्यात यांची अगदी मोफत आम्ही शस्त्रक्रिया त्यांच्यावर करून देऊ. कालच्या सभेनं भारतीय जनता पक्षासारख्या लोकांना पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे, भीती वाटणं स्वाभाविक आहे. आजच मी म्हणालो आहे की कालची सभा बघून भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी गुप्त बैठक घेतली असेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 10 वर्षे घेऊ नयेत असा एखादा ठराव मंजूर केला असेल. एवढं कालचा प्रतिसाद होता. पण तुम्ही किती ठराव आणि डराव मंजूर केले तरी महाराष्ट्रात आणि देशात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने लोकांची पावलं पडत आहेत. ते कालच्या सभेने दिसले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा सरकारच्या पूर्णपणे विरोधामध्ये. काही विशिष्ट भाग, पण तुम्ही किती ठराव आणि डराव मंजूर केले तरी महाराष्ट्रात आणि देशात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने लोकांची पावलं पडत आहेत. ते कालच्या सभेने दिसले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा सरकारच्या पूर्णपणे विरोधामध्ये. काही विशिष्ट भाग वगळला तर सर्वत्र शिवसेनेसह महाविकास आघाडी ज्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी जो मतदान करतो बाजार समित्यात, त्या मतदारसंघात शिवसेना आतापर्यंत कधी लढत नव्हती. तेथे शिवसेनेचे पॅनल्स मोठ्या मोठ्या ताकदीनं निवडून आले. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या, आम्ही हारलो तर मिशा काढू. मिशा काढू बोलले होते ना. आता मिशा काढल्यात का बघा, नाही तर आम्ही इथून पाठवतो, इथून न्हावी पाठवतो तुमची हजामत आणि भाद्रवायला. माननीय उद्धव ठाकरे हे 6 मे रोजी कोकणात जातात. सकाळी बारसूला पोचतील. रिफायनरीच्या संदर्भात जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलक, तेथील ग्रामस्थ, तेथील भूमिपुत्र यांच्याशी ते भेटून चर्चा करतील. त्यांच्यावर जो अन्याय, अत्याचार, दडपशाही सुरू आहे त्या संदर्भात माहिती घेतील, चर्चा करतील बारसूला. आणि त्यानंतर माननीय उद्धवजी हे महाडला सभेसाठी जातील कोकणातच. या दोन्ही सभा कोकणात आहे, एक रायगड जिल्ह्यात आणि बारसूमध्ये रत्नागिरी आणि या पुढे. आता काही लोक म्हणतात कोकणात येऊ देणार नाही. आम्ही कार्यक्रम जाहीर केला. पक्षप्रमुख शिवसेनेचे रत्नागिरीही जातील आणि महाडलाही जातील.
त्याच्यामुळे रत्नागिरीची जनता, कोकणची जनता ही शिवसेना पक्षप्रमुखांचं स्वागत करेल, आपल्या व्यथा आणि वेदना मांडेल. आणि महाडला प्रचंड सभा, महाडच्या सभेची तयारी सुरू आहे. तर काहींच्या पोटात पोटदुखी होते, त्यामुळे आम्ही दवाखाना सुरू केला बाळासाहेब दवाखाना असं मुख्यमंत्री म्हणतात. काय एकंदरीत बाळासाहेबांच्या नावाने होतं असं कोण म्हणालं? मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांना दवाखान्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी उपचारासाठी गुवाहाटीला जायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा असा ॲलोपॅथीवरती वगैरे विश्वास नाही, ते त्यांच्या सरकारचा त्यांचा पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा असा ॲलोपॅथीवरती वगैरे विश्वास नाही, ते त्यांच्या सरकारचा त्यांचा विश्वास जो आहे हा जादूटोणा, जंतरमंतर, बरं का अंगारे दुपारे, त्याच्यामुळे त्यांना असे दवाखाने त्यांच्यासाठी नाही आहे. आमचे उपचार करायला आम्ही समर्थ आहोत आणि आम्हाला ऑपरेशनची सवय आहे. आम्ही ऑपरेशन करतो, शस्त्रक्रिया करतो आणि त्या शस्त्रक्रियेची सुरुवात तुमच्यावर सुरू झालेली आहे हे लक्षात घ्या. त्या उगाच तोंड उघडू नका. सर एक दिन रहना चाहिए जिस पर कल महाविकास अघाड़ी की बड़ी सभा हुई, काफ़ी भीड़ देखने मिला, किस तरह से देख रहे हैं? हालांकि देखिए ये भीड़ नहीं थी, लोगों का जुनून था, लोगों का उत्साह था. आपने देखा होगा मुंबई महाराष्ट्र की राजधानी, कल महाराष्ट्र दिन था, महाराष्ट्र स्थापना दिन था. लाखों की संख्या में लोग सभा पर आए, मैदान छोटा गिर गया और लाखों की संख्या में लोग बाहर भी खड़े थे. फिर भी बीजेपी के लोग बोल रहे थे सभा बहुत छोटी हो गई. तो मैंने कहा कि आपकी जो आंखें हैं वो चीनी आंखें हैं, चाइनीज़ आंखें हैं, आपको सब कुछ छोटा दिखता है. तो आँख के ऊपर ऑपरेशन कर लीजिए और देख लीजिए सभा कितनी बड़ी थी. कल की सभा देखने के बाद शायद बीजेपी ने तय किया होगा कि मुंबई महानगर पालिका का चुनाव अगले 10 साल में नहीं होना चाहिए, क्योंकि शिवसेना जीत रही है, महाविकास आघाड़ी जीत रही है. लेकिन आप कितनी भी लाख कोशिश करो, बीएमसी का चुनाव हम जीतेंगे, आने वाली लोकसभा विधानसभा भी महाविकास आघाड़ी जीत जाए. सर उद्धव ठाकरे जो है हाल ही में बारसू जाने वाली तारीख का जिक्र भी किया है. बारसू के लिए माननीय उद्धव ठाकरे जी 6 तारीख को कोकण में जाएंगे. कुछ केंद्रीय मंत्री ने आह्वान चैलेंज किया है, आकर दिखाओ. आ रहे हैं. आप अगर हिम्मत है तो आप कोकण में उस वक्त ठहरिए. हम जाएंगे, उद्धव जी जाएंगे, पहले बारसू में जाएंगे. रिफाइनरी के जो आंदोलक है उनसे बातचीत होगी, गांव के लोग हैं वहाँ उनसे बातचीत होगी, उनका दुख दर्द समझ लेंगे. जिस तरह से अत्याचार हुआ है पुलिस की तरफ से, सरकार की तरफ से, उस बारे में जानकारी लेंगे. बारसू में कोई सभा नहीं करेंगे, लेकिन तुरंत दोपहर को रायगढ़ डिस्ट्रिक्ट, वो भी कोकण का एक पार्ट है, महाड़ में एक बहुत बड़ी रैली होगी शिवसेना की. तो दोनों कार्यक्रम जो है उद्धव जी के वो कोकण इलाके में हैं और उद्धव जी जा रहे हैं. तो बारसू को लेके देवेंद्र फडणवीस ने कहा है कि वहाँ पे जो प्रोटेस्ट हो रहा है वो वहाँ की तारीख नहीं है, वो बाहर से बांग्लादेश से आए हैं, पाकिस्तान से आए हैं, म्यांमार से आए हैं. कहाँ से आए? क्या अभी देवेंद्र जी मॉरिशस में गए थे, वहाँ से कुछ लोगों को वहाँ भेजा है प्रोटेस्ट के लिए. कौन है बताइए ना. वहाँ के जो ज़मीन खरीदने वाले लोग हैं वो बाहर के हैं, आप उनको प्रोटेक्ट कर रहे हैं. त्या मिळालेला आहे, त्यातून काही लोकांना दलाली मिळणार आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या कोकणातल्या जमिनी तुम्ही गिळत असाल तर आम्ही विरोध करणार. खूप मोठा आरोप करतोय आपण. मी मोठा आरोप नाही करत. या व्यवहारामुळे असं सगळं झालेलं आहे का किंवा असं होणार आहे का? होय. काही जे आज केंद्रीय मंत्र्यांपासून सगळे त्या सौदी अरेबियाच्या प्रिन्सच्या या रिफायनरीचं समर्थन करतायत, त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खोके गेलेले आहेत किकबॅकच्या नावाखाली. सर एक दिन रहना चाहिए बारसू रिफाइनरी को लेके जिन प्रकार से बाहर की कंपनी आ रही है, क्या बिल्कुल आपको कहना है कि उसके पीछे बीजेपी का कोई मकसद है या उसको बीजेपी का मकसद यही है, ये जो किसानों की जो खेती होती है, ज़मीनें होती है, वो बड़े बड़े उद्योगपतियों को बेच दो, चाहे देशी हो या चाहे विदेशी. मैंने विदेशी जो कंपनी का नाम लिया है वो सऊदी अरेबिया के प्रिंस का रिफाइनरी है और वो चाहता है उस जगह पे ज़मीन खरीद कर रिफाइनरी बनाए और अब जो डॉलर में खेले. और उसके लिए ये जो हमारे जो लोग समर्थन में खड़े हैं ना, केंद्रीय मंत्री से महाराष्ट्र के मुख्यमंत्री और डिप्टी सीएम तक, उनको बड़ी संख्या में, बड़ी आंकड़ों में किकबैक ऑलरेडी मिल गया है.
सर कर्नाटका की बात करते हैं, कर्नाटका में बीजेपी ने मैनिफेस्टो जारी किया है। हा पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये दोन्ही सुरू आहेत, पण ते किती दिवस टिकतील हे आम्हाला माहिती नाही. त्यांनी हे जाहीरली ऍक्सेप्ट केलंय आणि सांगितलंय की या दोन पक्षांमध्ये बोलणी सुरू आहे. मला त्याच्याविषयी माहीत नाही. मला इतकंच माहिती आहे, आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. काल आपण आमची एकी आणि वज्रमूठ पाहिलेली आहे आणि कालच्या व्यासपीठावर अजितदादा पवार असतील, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, असे अशोकराव चव्हाण, सगळे प्रमुख लोक आम्ही एकत्र होतो. एक अजून एक प्रश्न, काल तुम्ही एक पत्र लिहिलं देवेंद्र फडणवीस यांना मोहित कुंभ यांच्या संदर्भातलं. रेडिओ बारमध्ये जो ज्या प्रकारचा धिंगाणा सुरू होता रात्री 8:30 वाजेपर्यंत, त्यानंतर दुसऱ्या प्रकार झाला, अजूनही काही कारवाई नाही आहे, बार चालत मी वाट पाहतो कधी कारवाई करताय आणि आमच्या लोकांवरती कशा कारवाया होतात. मुळात तो बारच बेकायदेशीर आणि त्या जागेमध्ये अंमली पदार्थाचं विक्री आणि सेवन होते ही माझी पक्की माहिती आहे. मी अशा कोणत्याही गोष्टीमध्ये सहसा पडत नाही, पण माझ्याकडे अनेक त्या भागातले लोक आलेले आहेत आणि तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. संपूर्णपणे महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसून, अग्निशमन दलाचे नियम धाग्यावर बसून ती जागा तो बार तो पब उभारण्यात आला आणि त्या जागेमध्ये अंमली पदार्थाचं सेवन आणि विक्री होते. तिथे हे लोक गए थे, वहाँ से कुछ लोगों को वहाँ भेजा है प्रोटेस्ट के लिए. कौन है बताइए ना. वहाँ के जो ज़मीन खरीदने वाले लोग हैं वो बाहर के हैं, आप उनको प्रोटेक्ट कर रहे हैं. और वहाँ के जो आंदोलक हैं, आप देखो उनके चेहरे, बूढ़ी बूढ़ी औरतें, बच्चे, वो क्या बाहर से है क्या? उनका घरदार खेती वहाँ है. इतनी झूठी सरकार हमने महाराष्ट्र के इतिहास में नहीं देखी. केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई में 2 बार दौरा कर रहे हैं. हमने देखा कुछ दिन पहले अमित शाह मुंबई आते, फिर वो कल की सभा देखने के लिए आए थे. बेसिकली कल की इतनी बड़ी रैली है, ये लोग इतनी बड़ी रैली आजकल नहीं देख पा रहे हैं. बीजेपी की रैली में अब भीड़ नहीं आती है, तो इतनी बड़ी रैली देखने के लिए मुंबई में आ रहे थे. तो क्या डर सता रहा है अमित शाह को? क्योंकि अरे सब लोग डर गए हैं, सब लोग डर गए. बारसू येथे बाहेरनं लोक सर, देवेंद्र आंदोलनासाठी फडणवीस आले असं असं की बाहेरची देवेंद्र लोकं आहेत जी आंदोलन बाहेरचे करण्यात लोकं- आली आणि आम्ही काही नेत्यांना देखील आयडेंटिफाय केलेलं आहे जी लोक या सगळ्यांना आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत. अयोध्येचं आंदोलन करायला काय अयोध्येचे लोक होते का? जेव्हा अन्यायाचा प्रश्न येतो, अत्याचाराचा प्रश्न येतो, भूमिपुत्रांचा लढा येतो, तेव्हा सगळे कष्टकरी एकत्र येतात. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र असेल, देश असेल, जेव्हा जेव्हा कष्टकरी शेतकऱ्यांवरती अन्याय होतो तेव्हा सगळे शेतकरी कष्टकरी एक होतात. दिल्लीला जे आंदोलन झालं शेतकऱ्यांचं, अख्या देशातून शेतकरी गेले, शेतकरी महाराष्ट्रातून गेले. कुठे देशात काहीही शेतकऱ्यांवरती अन्याय झाला, कष्टकऱ्यावरती अन्याय झाला, तर संपूर्ण देशातला शेतकरी एक होतो. देवेंद्र फडणवीस काय सांगतात, बाहेरचे लोक होते, पाकिस्तानचे होते का बांगलादेश, म्यानमार, सुदान आणि सिरियाचे होते, की परवा जे मॉरिशसला जाऊन आले शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण करून, तिथून एक विमान त्याने पाठवलं आंदोलन करायला. काय स्थानिक लोक होते. परप्रांतीय जमीनदारांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्या जमिनींचे भाव खाली जाऊ नयेत म्हणून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांवर दडपशाही करताय. स्थानिक, सगळे स्थानिक आहेत. आपण त्यांचे चेहरे बघा, त्या महिला बघा, ती मुलं बघा, ते वृद्ध बघा. देवेंद्र फडणवीस हे कोणता चष्मा लावून त्या आंदोलनाकडे पाहतात मला माहीत नाही, पण एका सौदी अरेबियाच्या प्रिन्सची तो कारखाना आहे. सौदी अरेबियाचा प्रिन्स, एका इस्लामिक राष्ट्राचा प्रिन्स, त्याची गुंतवणूक तिकडे होते आहे आणि त्या गुंतवणुकीतला किकबॅक काही लोकांना मिळालेला आहे, त्यातून काही लोकांना दलाली मिळणार आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या कोकणातल्या जमिनी तुम्ही गिळत असाल तर आम्ही विरोध करणार. खूप मोठा आरोप करतोय आपण. मी मोठा आरोप नाही करत. अग्निशमन दलाचे नियम धाग्यावर बसून ती जागा तो बार तो पब उभारण्यात आला आणि त्या जागेमध्ये अंमली पदार्थाचं सेवन आणि विक्री होते. तिथे हे लोक भाजपचे हिंदुत्ववादी काय करत होते, हा माझा सवाल भाजपला नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. सर ये हिंदी पत्नी में म्हणते की आपने असं एक सर्व आरोप पत्र खोटे लिखा आहेत. कोण है. म्हणताय? त्यांची पत्नी म्हणते मला माहीत नाही. सर आपने एक पत्र लिखा है. मी काय आरोप केलेला नाही आहे. माझ्याकडे माहिती आली, माझं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना कळवणं. मी ते कळवलं आहे. जे व्हिडिओज आणि जे चित्र समोर दिसत आहे ते खोटी नाही. सर आपने एक वीडियो शूट किया और आपने एक लेटर भी लिखा है गृह मंत्री को. क्या लेटर? देखिए मेरा काम है
मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, मैं लोक प्रतिनिधि हूँ। मेरे पास अगर कोई जानकारी आती है, कोई लोग आते हैं, तो ये मेरा कर्तव्य बनता है पुलिस कमिश्नर को बताए, गृह मंत्री को बताए। सुबह 4 बजे तक एक ऐसा बार रेस्टोरेंट खुला है जहाँ नंगा नाच चल रहा है, बीजेपी के हिंदुत्ववादी लोग बैठे, अपने आप को हिंदुत्ववादी मानने वाले। ये मेरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से सवाल था कि आपके नाम से कुछ लोग जो काम करते हैं, असल में उनका असली चेहरा क्या है। पुलिस के ऊपर हाथापाई की गई, उधर पुलिस मुखदर्शक बनकर रह गए। ये सब बात मैंने देवेंद्र फडणवीस को बताई। क्या लॉ एंड ऑर्डर का सवाल उठता है सर? लॉ एंड ऑर्डर नहीं, पूरा ऑर्डर ही खाली गया है यहाँ। सर एक शेवटचा प्रश्न विचारतो. कर्नाटक निवडणुकांच्या संदर्भामध्ये बीजेपीचे वचननामे जाहीर झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा एनआरसी आणि समान नागरी कायदा मग आणा ना. वचननामे आणलेले आहे. हे निवडणुका आल्यावर कशाला वचनं देत आहे? निवडणुका आल्या की त्यांची वचनं कशी जागी होतात? करा ना. निवडणुका हरायला आल्या की त्यांना हिंदुत्व आठवतं. चलिए. सर, हिंदी में सवाल करना चाहेंगे। कर्नाटका में चुनाव है, बीजेपी ने मैनिफेस्टो जारी किया, यूनिफॉर्म सिविल कोड की बात करें, लागू करने की बात यूनिफॉर्म की। सिविल फ्री में कोड एक सिविल ऐसी, कोड- देखिए 370 भी लगाया, क्या हो गया? कश्मीर में आज भी टारगेट किलिंग शुरू है ना। आफ्टर 370 का निकालने के बाद भी कश्मीर में कश्मीरी पंडितों की टारगेट किलिंग चल रही है, वहाँ जवानों की हत्या चल रही है। कश्मीरी पंडितों की घर वापसी अब तक नहीं हुई है। मैं खुद जाकर आया हूँ जम्मू और कश्मीर में, कश्मीरी पंडितों से मिलकर आया हूँ। बहुत आहत में है ये लोग। तो आप क्या कौन सा कानून ला रहे हैं? यूनिफॉर्म सिविल कोड और एनआरसी। समान नागरिक कानून लाने जा रहे हैं। जब चुनाव आते हैं, जब ये हारने के कगार पर आते हैं, तो इस प्रकार की बातें करते हैं। और हमने हमेशा समान नागरिक कानून का समर्थन किया है, ये भी मैं बताना सर, क्या चाहता हूँ। महाराष्ट्र में लागू होना चाहिए? हालांकि बीजेपी की सरकार है। सर बाबरी पत्राने उद्धव ठाकरे उद्या सकाळी